गावाचा जो आक्रोश आहे की EVM-मध्ये मताचं फेरफार होते आणि मग त्याचं चेकिंग आपण करूया आणि चेकिंग करण्यासाठी शासनाच्या परवानगीची गरज काय, असा गावाचा होरा होता. आणि त्या ठिकाणी ज्याही पद्धतीनं या ठिकाणी हे दडपून टाकलं, दडपण्यापाठीमागं कारण काय होतं माहीत नाही. जो पराभूत उमेदवार होता त्याला संधी होती, त्याला तेवढी मतं इथं पडलेत का नाही. सगळ्या उमेदवारांनी हजर राहावं, आपल्या आईबापा शपथ आणि परमेश्वरा शपथ या ठिकाणी ज्याला मतदान केलंय त्यालाच करावं, अशा पद्धतीचा गावकऱ्यांनी बोर्ड लावलेला होता. आणि मग हे आंदोलन नाही, EVM बरोबर आहे का नाही हे चेकिंग करण्याचं साधन आहे. त्यासाठी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे. आणि निवडणूक आयोगाने ही शंका काढून टाकावी की EVM इज ऑलवेज राईट आणि ती बरोबर असेल तर हरकत नाही, देशासाठीही गरजेचं आहे. जानकर साहेब, पवार साहेब आज येत आहेत, तुम्ही तयारी देखील केलेली आहे. काय संवाद साधणार आहे ग्रामस्थांशी? ग्रामस्थ काही मागण्या मांडणार आहेत, त्यांच्याशी बोलणार आहेत? नाही, ग्रामस्थ आपल्या समस्या मांडतील. जो त्यांचा आक्रोश आहे, जी त्यांच्यामध्ये आग भडकते आणि या आगीचं या ठिकाणी पवारसाहेब काय सोल्युशन काढतायत, गावकऱ्याशी संवाद करतील, चर्चा करतील आणि त्यामधून खरं काय खोटं काय या ठिकाणी पवारसाहेब गेले अनेक प्रदीर्घ त्यांनी चढ उतार आंदोलनं पाहिलेले आहेत. याचा मार्ग कसा काढायचा हे नक्की पवारसाहेबाच्या डोक्यामध्ये असेल. आज शरद पवार येत आहेत, राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे येण्याची चर्चा आहे, येणार आहेत ते? नाही, राहुल गांधींचाही प्रोग्राम बनतोय, त्या ठिकाणी त्यांचं ही केलं जात आहे, म्हणजे एक आराखडा तयार केला जातोय आणि तो लवकरच बनेल. राहुल गांधी येणार आहेत, वेगवेगळ्या राज्याचे अनेक मुख्यमंत्री येणार आहेत, केजरीवाल येणार आहेत, ममता बॅनर्जी येणार आहेत, अनेक सुप्रीम कोर्टाचे सुद्धा जज, रिटायर्ड जज येणार आहेत, आंध्राचे जज येणार आहेत, अनेक लोक संपर्क साधून आहेत. या राज्यातले देशातले सगळ्यात मोठे जे पत्रकार आहेत रवीश कुमार, अनेक मोठे पत्रकार सुद्धा या ठिकाणी येणार आहेत. जानकर साहेब, तुम्ही म्हटले की आमदारकीचा राजीनामा द्यायला तुम्ही तयार आहात. तुम्ही विधानसभेत जाऊन शपथ घेतली आहे का, घेणार आहात का की नाही घेणार, काय तुमची भूमिका आहे? नाही, विधानसभेतल्या शपथीपेक्षा या मार्कडवाडीचा EVMचा लढा माझ्या दृष्टीनं महत्त्वाचा आहे आणि म्हणून मी त्या ठिकाणी शपथ न घेता या ठिकाणी मार्कडवाडीच्या ह्याच्यामध्ये आलो आहे. शपथ काय कधीही घेता येईल, पण हे आंदोलन आणि हा जो देशाला विळखा घातलेला आहे, लोकशाहीमध्ये हुकुमशहा लपलेला आहे, तो बाहेर काढायचा असेल तर मार्कडवाडी गाव हे महत्त्वाचं आहे. शपथेपेक्षाही ही लोकशाही टिकली पाहिजे. ज्या मंदिरामध्ये मी जाणार आहे, ज्या लोकशाहीच्या, त्या ठिकाणचं मंदिरच पवित्र नसेल, तिथले आमदारच अपराधी असतील, त्यांनासुद्धा आश्चर्य झालं आहे कसं निवडून आलो आहे, म्हणजे त्यांनासुद्धा एक शॉकिंग झालं आहे. राम सातपुतेंनी असं म्हटलेलं आहे